Cheers for Abhay. आब्या, आजची पार्टी खास तुझ्यासाठी. आधी तू गायब झालास, त्यानंतर मँडी सुद्धा गेला. हे सगळं घडल्यानंतर असे सगळेजण एकत्र बसून मस्तपैकी गप्पा मारतोय असं झालंच नाही. हो ना. हो गॉड यार गाईज, तुम्ही आता अशाच सॅड गप्पा मारत बसणार आहात का यार? एन्जॉय करा ना. अभ्या, काय झालंय? नाही, काही नाही. अरे ही पार्टी तुझ्यासाठी अरेंज केली आहे आणि तूच इथे असून नसल्यासारखा आहेस. ए आब्या, असं का बसलं कोपऱ्यात रुसून? हा, अरे मार ना. हो मी तेच म्हणत होते आता त्याला, तुझ्यासाठी केली आहे पार्टी अरेंज, तू एन्जॉय कर ना. ए आब्या, तू आलास ना परत म्हणून सगळे आम्ही खुश झालोय. आणि तू काय रुसून बसलाय गाड्या? नाही अरे, मी माझ्याबद्दलच्या तुमच्या भावना समजू शकतो, पण मी जसं सुखरूप परत आलो तसा मँडी पण आला असता तर बरं झालं असतं रे. म्हणजे आत्ता तो आपल्या सोबत असायला हवा होता, म्हणजे पार्टीला अजून जरा मजा आली असती. मँडीच्या बाबतीत जे काय घडलं ते समजा वाईटच घडलं, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. पण त्यात आपल्या कोणाचा काही पण दोष नव्हता. आपण समजाने मँडीला समजवण्याचा, सावरण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यांना ऐकलं का आपलं कोणाचं? तर नाही. तो बिचारा आपल्यातनं गेला. नंतर बऱ्याच वाईट गोष्टी घडल्या इथं, तुला माहित नसतील म्हणा. पण अभ्या दोस्त, तू आता आलायस ना, विश्वास ठेव. ते काय म्हणतात ते अनुजय, काय तुमच्या भाषेत ते असं असं हॅपनिंग वाटायलंय म्हणून सांगलं. अरे ये जरा मूड बनव, ये मार. करेक्ट बोलतोय सा हणम्या तू. मँडी आपला मित्र होता आणि मित्र म्हणून तो कायम आपल्या आठवणीत असणार आहे. सो आता ही वेळ एन्जॉय करण्याची आहे ना, मग एन्जॉय करायचं. चिअर्स फॉर अभय अँड ऑफकोर्स इन द मेमरी ऑफ मँडी. चिअर्स. मँड्या, वी मिस यू. अरे मामा, अरे चकणा संपायच्या आधी नवीन चकणा आणला. पण अरे काय हा स्पीड आहे की काय? थँक्यू बाबूराव. हे पण काय पण म्हणा, यो पहिला एकमेव मामा असा आहे ज्याला समजा भाचींची काळजी आहे. मामा, आय लव्ह यू. माझं कामच आहे ना तू. नाही, तरी पण मी आज असं अनाऊन्स करतो, जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा माझ्या मागं यो मामा असा लिंबू म्हणजे ते हे नाही का असतं, मागे उभं राहतात खंजीर आणि लिंबू. यो मामा माझ्या मागं असं लिंबू पकडून उभा असेल बघा असा. माझा सगळ्याला म्हणणं एवढा की जरा वाईस कमीच घ्यावं, नाही तर तुमची उतरे मनात लिंबू घेऊन यायला लागल. कसला सॉलिड फालतू जोक मारलेस तू. अरे बाय, अजून तू हाय जागी हो. मला वाटलं तुझं इमान हवेत उडाला असेल. रोहिणी बाय अरबट चरबट खाऊ नकोस हा, तर मी भाताची पेज घेऊन येतो. ए मामा, अर्धी पोटूशी आहे, तिला कुठं पेक देतो आता? पेक फेकून मारन. भाताची पेज बोललो मी त्याला. अच्छा पेज, मला वाटलं पेग आणतो. विकी, सत्य अरे तुम्ही दोघं गप्प का? काय झालं? तुम्ही बोलताय ना सगळे, मग कोणीतरी शांतपणे ऐकायला पण पाहिजे ना. बाय द वे, ते बोलता बोलता आठवलं एकदम, तुम्ही कोणाला तरी शोधायला गेला होतात ना, काय झालं पुढे त्याचं? कोणी सापडलं का? अरे नाही, ते दर अरे काय झालं ते, आम्ही असं तावात निघालो खरं बाहेर बघायला कोण आहे, तर कोणी गावलंच नाही आम्हाला.
तर मॅच त्यांना म्हटलं की अरे माझे पाय दुखायला लागले तर मागं फिरूया, मग मागं फिरला नाही का. हा अरे काय याला काय अर्थ आहे, अजून पार्टी संपली नाही आणि दारू पण संपली काय. ए बाबा अरे अजून रात्र बाकी आहे, काय पिणार रात्रभर. गाईज मे बी माझं असं बोलणं तुमच्यासाठी शॉकिंग असेल, पण प्लीज थोडी कंट्रोलमध्ये ठेवा, जरा कमी. आब्या परत आल्याची पार्टी करतो ना आपण, कंट्रोल मध्ये काय, अजून तर आपली मैफिल रंगली पण नाहीये. काय रे? हा सत्या बरोबर बोलायलाय. खरंय खरंय, दारूशिवाय मैफिल रंगायची नाही आणि आभ्याशिवाय तर नाहीच नाही. दारू मागवा मामा, दारू आण. हा मामा आला बघ. ए मामा जरा बाटली आण बरं एक लवकर. इथला जागेवाला, गावकी आणि भावकी या सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार हो. काय आहे की फिल्टोनी तुम्ही जी आणली होती ना ती सगळी सपलेली आहे. आता कुणाला पण फिल्टोनी भेटायची नाही. काय काय फिल्टो काय काय मिळणार नाही. अरे बाबा फिल्टोनी आज आहे. ए मामा काय मिळणार नाही म्हणजे हे काय. नाही म्हणजे नाही. अशी कशी मिळणार नाही, आतमध्ये असेल घेऊन ये. मी सांगितलं ना एकदा नाही म्हणजे नाही. ए अरे मामा अरे आण ना बाबा. अरे काय संपली म्हणजे काय. बाबूराव भाऊ कधी कधी अतिच करतात ना. ठीक आहे, तू ओळखत नाही बाबूराव भाऊला. नाही त्याला मी मामा मामा म्हणतोय करा, पण ह्यो दरवेळेला सुद्धा होतो मला माहितीये का. हळूहळू हळू. हा अरे महा चालू माणूस आहे तो, दारू असेल त्याच्याकडे पण मुद्दाम देत नसेल. अरे पण आता काय करायचं काय बोला ना काय. ए काय काय चाललंय तुमचं. काय नाही, कुठं काय. नाही नाही, तुम्ही एकमेकांकडे बघून असे हसताय म्हणजे नक्कीच काहीतरी शिस्त आहे तुमच्या डोक्यात. काय चाललंय सांगा. अगं काही नाही, दारूचा जुगाड कसा करता येईल याचा विचार करतोय. अजून काय. चला शोधूया. आब्या तू येतोय आमच्या बरोबर. नाही अरे, मुळात मला तुम्ही नक्की जुगाड काय करणार आहे तेच कळत नाहीये. तुम्ही जाऊन या, मी थांबतोय ते सगळ्यांसोबत. ठीक आहे, तू येतो का. नाही, तुमची दारू आणि तुमचे जुगाड काय ते तुम्हीच करा, मी इथेच बरा आहे. सावकाश सावकाश. लवकर या रे. चल चल. हॅलो आम्ही. अबे आलो रे. लाईट लाव लाईट. सापडेल इथे. याच्यात पण नाही काय. इथं ना फक्त बॉटल आहेत, त्याच्यामध्ये जे पाहिजे कामाचं तेच नाही. अरे मिळेल, शोध ना बाबा. असली तर सापडेल ना. तू काय लगेच हार मानल्यावर का बोलतो. अरे केवढ्या बाटल्या पडल्या तिथं, मला प्रश्नच पडला एवढी दारू प्यायली तुम्ही आल्यानंतर. इथं आल्यावर ना पहिल्या दिवशी पण डोसक्याचं दही झालं होतं. त्या बाटल्या होत्या म्हणून निभाव लागला तरी आपला, नाहीतर त्या मेंढ्याच्या आधी आहे ना मॅच पार येडा झालो असतो. हे मी काय बोलतो, इथे काय नाही सापडलं तर ठीक आहे, आपण बाबूरावची चपटी आणू. हाणम्या बरं झालं तू त्या आभ्यासमोर काय बोलला नाही. तू ओघाओघाने काहीतरी बोलला असता आणि आपली वाट लागली असती. तू दोषी आहे का नाही हे कळायच्या आत तू अलर्ट झाला असता. आणि तो जो कोणी माणूस आहे ना, जो हे सगळं करतोय, महा चालू माणूस आहे, व्यवस्थित अलर्ट असतो. त्याने हे सगळे पुरावे जाळले पण त्याचं नशीब वाईट, म्हणून आपली मार्कशीट आणि आपला ग्रुप फोटो सापडला आपल्याला. नाही फक्त फोटो आणि मार्कशीटच नाही सापडलेलं. मग काय ती जमिनीखालची वायर विसरला का. अरे हो ना, ते मी विसरलोच होतो. वायर? कुठली वायर? अरे आम्ही जंगलामध्ये शोधाशोध करत होतो तर जमिनीखालून एक वायर कनेक्शन गेलं होतं. म्हणजे आम्ही त्या वायरीचा माग घेत घेत त्या दारापर्यंत पोहोचलो खरं. आणि तिथे बाबूराव होता. बाबूरावशी बोललो आणि तुझा आवाज आला म्हणून निघून आलो.
त्यामध्ये ती वायर कसली होती हे पाहायचं राहूनच गेलं. आणि ती बंद खोली होती. त्या बंद खोलीमध्ये काहीतरी होतं. म्हणजे आभ्या जी खोली म्हणत होता ना, ती रूम ती हीच. मला वाटतं त्या वायरचं दुसरं टोक कुठे आहे हे आपल्याला शोधायला हवं. अरे चला मग, चांगल्या कामाला उशीर नको. चला. आणि कोणाला काही कळायच्या आत निघूया. चल 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 चल. अगं नीट नाही जमत नाही, सांग ना मला तू. सॉरी. मी आहे ना इथे. काय झालं पिल्लूला? चटका बसला का? सॉरी ना. आणि मी तुझ्या मम्माकडून पण सॉरी म्हणतो. नाही अजून किती वेळ वाट बघायची आपण यांची? नाही म्हणजे हे दारू आणायला गेलेत की बनवायला तेच कळत नाहीये. हो, बराच वेळ झाला. यायला हवे होते एव्हाना. कुठे राहिलेत काय माहित. मी आणि अभय बघून येऊ का? नाही, तू थांब ना इथेच. मी जाऊन येतो. सावकाश. मी जाऊन येतो. का रे हन्म्या, चल ना. आपण बरोबर चाललोय ना? अरे तुला रस्ता माहिती आहे ना? हो ना, पण त्या कावकात काय दिसेना झाले. आपण जर वाट चुकलो ना तर आपण शोधण्याआधी बाकीचे आपल्या शोधायला येतील. हणम्या, तू येताना झाडांवर खुणा केल्या होतास ना, हो ना. त्याचाच माग काढत जाऊया आपण. चल चल खाली बघितलं. बघ त्या झाडावरती आहे बहुतेक. इथं- हा इथं मी एक खून केली होती. सावकाश सावकाश. ही बाई 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 ही काय बघ आहे. होय. हे बघ ही हा, हा, हा. हे पुढलं झाड आहे. इकडनंच गेलो होतो. जो हा एवढा पसारा आवरता ना माझी कंबर स्वालपाटून निघते. आणि मग असं जरा थकाल झालं ना की वाई जरा फिरटवली म्हणजे मला पण बरं वाटतो. फिरटवलीच नाही तर आता काय रातभर ह्या खुशीवर ना त्या खुशीवर, त्या खुशीवर ना ह्या खुशीवर. हो बाबूराव भाऊ, शांत बसा. हा. हा अभ्या पण ना त्यांना शोधायला गेला आणि त्यांच्यासोबत बाटली शोधत राहायला वाटतं. पण टिकेची आता तुम्ही पण जर शोधायला गेलं म्हणत तुम्हाला तर काय मिळायची नाही हो. फिरटवली हायच तर मिळणार कुठून? तुम्ही सगळ्यांना नुसता येल वाया घालवताय. आणि दुसरा तसा तुमचा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की बाबा त्या जंगलात जाऊ नका. तुम्ही ज्या कोणाला शोधताय तो तुम्हाला थोडाच गावणार आहे. झालं बोलून. इथे आम्ही सगळे मूर्ख आहोत आणि तुम्हीच तेवढे शहाणे आहात. बस तुम्ही तुमच्या तोंडानं कबूल केलं, मी तरी काय सांगणार. पूर्ण ऐकून घ्या. तुम्ही असं बोलून स्वतःची पाठ थोपटून घेत असाल ना तर लक्षात ठेवा, आम्हाला जे कळायचंय ना ते आम्हाला कळलंय. काय कळलंय बाबा? हेच की आतापर्यंत जे काही घडतंय ना त्याच्या मागे नक्की कोणीतरी आहे. आणि तो जो कोणी आहे ना त्याने स्वतःच्या विरोधातले पुरावे जाळण्याचा प्रयत्न केलाय आणि ते आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. या सगळ्यांना यायला एवढा वेळ लागतो ना त्यावरून माझी खात्री पटली की हे पुन्हा एकदा त्याचा माग काढण्यासाठी त्याच्या मागे गेले असणार. अरे माझ्या कर्मा.
बाबूराव बोलतोय. अहो ही पोरा तुम्हाला शोधायला तिकडेच निघाली आहेत, तर तुम्ही जरा सावधानी काळजी घ्या म्हणून फोन केलाय. फोन बंद करू? सत्या विकी, हा हे बघ इथं झाडावरती खून केलेली दिसते. हे बघ म्हणजे इथेच कुठेतरी ती वायर होती. त्या पुढे बघूया. हे बघ, हे बघ सत्या, हीच ती जागा. इथेच आम्हाला ती वायर सापडली होती. ऐका, पुढे बघ, पुढे बघ. हा अरे आतमध्ये गेला असेल बघ. नाहीये, बहुतेक त्याला वायरचं कळलं असणार, म्हणून त्याने आपण याच्या आधी वायरच गायब केली. हो, त्याच्या खाणाखुणा मिटवायला विसरलाय तो. आता या खाणाखुणांचा माग काढतच आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. चला. बरं ऐका, तुम्ही दोघे एका बाजूला जा, मी एका बाजूला जातो. बरं. अजून कुठवर चालायचंय? एवढ्यात थकला? तसं नाही, अरे बराच टाइम झाला. आपण फक्त मागच काढत चाललोय. हो, पण लवकरच आपल्याला ती खोली सापडेल. डोंट वरी. ए विक्या, त्या वायरच्या खाणाखुणा संपले, आता काय करायचं? इथेच ती खोली असायला हवी. हे पुढे बघू, चल. ए अरे विक्या, इथं काहीच नाहीये. तू का म्हणला होता खोली असणार आहे म्हणून? कुठे दार ते, कुठे खोली? अरे मी पण तोच विचार करतोय. ती खोली गेली कुठं? विकी, इथं काहीच दिसतं ना गाड्या. वायरचं दुसरं टोक गायब आहे म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. थांब. बाबूराव, मामा, ये बाहेर. त्याला बाहेर घे, बाहेर घे. इथे ये. हा? तू काय करतो इथे? मामा, इथं आतमध्ये काय करायलायस? तुम्हाला दिसत नव्हता म्हणून तुम्हाला मी शोधत आलो. इथे लपून का बसला होतास? कालोखात मला काय दिसत ना म्हणून मी झोपलो होतो, लपलो होतो. पण कुणाच्या तरी पायाचा आवाज आला म्हणून घाबरून तिथेच बसलो. तू ना एक दिस ना आमचा घाबरून जीव घेणार आहेस. होय, चला आता. चल मोरा. बाजू. हे विक्या, काय नाही तसं पुढे बघू. अरे येताव ना.